नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. कॉटन असेल, सोयाबीन असेल, या उद्योगामध्ये, बियाणे उद्योगामध्ये नेमकं काय चाललेलं आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगर इथे आलेलो आहे. आणि आपल्यासोबत आज आहेत ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक अजित मुळे सर. नमस्कार सर, ॲग्रोवनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जीएमला कापूस वगळता आपण इतरांमध्ये काही परवानगी द्यायला तयार नाही आहेत. नेमकी जीएमला परवानगी का दिली जात नाही, त्याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत? शेतकऱ्याचा जी एममध्ये समज येतो की मला उत्पन्न जास्त कसं मिळेल आणि मला दोन पैसे जास्त कसे मिळतील. का ऑलरेडी तो खूप त्रासलेला असतो. तुम्ही बघा ह्या मागच्या 5-6 वर्षात बेभरोशाचा पाऊस, नवीन प्रकारचे डिशेस तयार होतात. ते म्हणजे आपण लाल्यावर कंट्रोल आणलं तर ते नवीनच माशाचं म्हणजे असे त्यांच्याकडे ते काय ना त्यांच्या मागे. म्हणून त्यांना जी एममध्ये त्यांचा उद्देश एकच असतो की मला इन्कम जास्त मिळालं पाहिजे. आता दुसऱ्या बाजूने बाजू आहे की दिवसेंदिवस जमीन शेतीची जमीन कमी होत चालली. म्हणजे आज एक आपल्या तुमच्या डोळ्यासमोर समृद्धीचं उदाहरण दिलं तर 10,000 हेक्टर लँड ॲक्वायर झाली आहे. म्हणजे 10,000 हेक्टर जागा कमी झाली शेतीची. बरोबर. त्यातले काही मग उरलेल्या जागेमध्ये लोकसंख्या वाढती. उरलेल्या जागेमध्ये तुम्हाला सगळे देश चालवायचे आहे. आणि हे आपण कोणाच्या भरोसा करतोय? शेतकऱ्याच्या भरोशावर, त्या शेतीच्या भरोशावर. मग जास्तीत जास्त इन्कमसाठी जी एमकडे कल आहे आणि आपल्याला त्याच्यावर आता नक्कीच विचार करावा लागणार आहे. पण मग आज जर का शेतकरी इलिगल मार्गाने ते पीक लावतोच आहे. कारण शेवटी शेतकऱ्याचा तुम्ही बाजू बघा, त्याला दोन पैसे जास्त मिळाले पाहिजे. त्याच्या बाजू बाकी इलिगल वगैरे त्याला काही समजत नाही. मला चांगलं उत्पन्न आलं पाहिजे. मग हे करताना आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कॉटनचं उदाहरण दिलं तर 25 ते 30% HTBT घुसलेलं आहे. त्याच्यात तणनाशक मारतो. मग ऑलरेडी जर 25-30% याचा वापर होतो आहे तर एन्व्हायरमेंटची भीती खराब याची राहिलीच नाही. मग त्याला जर का ऑफिशियल केलं तर याच्यावर उलट चांगलं काम करून एन्व्हायरमेंटची काळजी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे याला शेतकऱ्यांना देता येईल. बरं, याच्यात दुसरी मोठी अडचण काय लागली, त्या इलिगल शेतकरी विकत घेतो त्यात तो फसला जातो आहे. कारण की इलिगल विकणारे कोणी ब्रँडवाले कंपन्या करत नाही. बरोबर. हे विकणारे पण फ्लाय बाय नाईट आपण ऑपरेटर्स म्हणतो ते. उद्या काय झालं तर त्यांना तो कोणावर केस करायची काय कोणीच सापडत नाही. आणि मागच्या 3 वर्षात HTBT वाढते पण ते नवीन एरियामध्ये वाढते. कारण की जुन्या एरियामध्ये अर्धा शेतकरी फसला गेलेला आहे. जी एम हे सगळ्या जगात चाललं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा BT कॉटन येऊन 15 वर्ष झाले जवळ. त्याच्या पुढच्या टेस्टिंग गव्हर्नमेंट चालू ठेवावं. त्याचे दुष्परिणाम काय ते त्याचा अभ्यास करून या डायरेक्ट परवानगी नाकारण्यापेक्षा याचा विस्तार अभ्यास करून याच्या परवानग्यात, कारण तुम्हाला भविष्य तेच आहे शेवटी. मग हे बियाणं येतं कसं आणि त्याची लागवड कशी होतीये हा प्रश्न आहे ना. आता इतकं मोठं क्षेत्र असतं ते कुठे काय चालतं हे शोधून काढायला ते आपल्याला पूर्ण यंत्रच कामाला लावलं नव्हते. आत्ताच आपल्या माननीय CM साहेबांनी आणि कृषी मंत्री साहेबांनी ह्यावेळेस भरारी पथक आणि स्क्वॉड ती स्थापन केली जे HTBTवरच काम करणार आहे. बरं. आत्ताच तुमच्या ॲग्रोवनमध्येच ती बातमी आली होती मोठी. तर ते खूप एक आम्हाला आनंदाची बातमी की हे जर का खरंच स्क्वॉडने जोरात काम केलं तर बऱ्यापैकी त्याला कंट्रोल येऊ शकतो. अशा बातम्या दरवर्षी हंगाम आला की म्हणजे काय नेहमीच येतो पावसाळा असं म्हणण्यासारखं आहे सर हे. ह्यावेळेस थोडं पॉझिटिव्ह असं वाटते की त्यांनी जागेवर सॅम्पल काढणं, जागेवरच सॅम्पल तपासणं, ह्या गोष्टी सॅम्पल काढणं मग ते टेस्टिंगला पाठवणं याच्यात बऱ्यापैकी वेळ जातो. बरोबर. तो सीझन संपून जातो. बरोबर. आता मी जे ऐकलं की ते सॅम्पल पण खूप फास्ट ट्रॅकवर करायचे. म्हणजे इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटच्या सपोर्टच याच्यात बाहेर पडलं लागेल. आणि गव्हर्नमेंटला इंडस्ट्रीची तेवढीच काळजी असते. कारण इंडस्ट्री कोलॅप्स झाली तर बियाणं उपलब्ध करून करणार. कापसाची उत्पादकता भलेही आपल्याकडे GMला त्याला परवानगी देण्यात आलेली असली ती आता त्याला बराच काळ उलटला आहे. मागच्या काही 1.5 दशकामध्ये असं म्हणूयात 15-1 वर्षांपासून जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही संशोधन व्हायला पाहिजे होतं, विकास व्हायला पाहिजे होता त्याचा, ज्याला रिसर्च डेव्हलपमेंट आपण असं म्हणतो, ते फारसं काही झालेलं दिसत नाही. याची कारणं नेमकी काय आहेत तुम्हाला काय वाटतंय? कसं ते संशोधनाला जो एक खर्च आहे तो खूप मोठा, ती ताकद आपल्यात अजून तयार झालेली नाही. बरं. आपण चायनाचं उदाहरण घेतो, आपण अमेरिकेचं उदाहरण घेतो. इथं गव्हर्नमेंटकडे याचं खूप मोठे रिसर्च चालतं गव्हर्नमेंट लेवलला.
तो खर्च गव्हर्नमेंट उचलतो आणि तिथल्या त्या सायंटिस्टला तेवढं प्रोत्साहन पण दिलं जातं, त्यांना तेवढे इन्शुरन्स दिले जातात. तसे आपल्याकडे अजून म्हणजे ते पद्धती अजून सुरू झालेली नाही आहेत. समजा एखाद्या संशोधनाने काही संशोधन केलं, ते पूर्ण भारतात जरी प्रसिद्ध झालं तर त्याला त्याचा तेवढा पगार मिळतो फक्त. हेच खाजगीमध्ये संशोधन झालं तर त्याला त्याचे इन्सेंटिव्ह मिळतात किंवा फॉरेनमध्ये तर असं करतात की जी रॉयल्टी मिळती ती डिस्ट्रीब्यूट करते आणि त्याचा एक पार्ट त्या संशोधकाला पण मिळतो. बरोबर आहे. तर त्याला ते खूप प्रोत्साहन पण असतं तर अजून अजून त्याला संशोधन करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट तयार होतो. संशोधन करताना अजून एक बाजू पाहिजे की पहिले R&Dच्या खर्चावर इन्कम टॅक्समध्ये खूप चांगले बेनिफिट्स आणि रिलीफ मिळायचे. तर कंपन्या जास्तीत जास्त R&D खर्च करत होत्या. आता तो सवलत मागे घेतलेली आहे. तर त्यावेळेस गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे जेणेकरून प्रायव्हेट कंपन्या याच्यावर जास्तीत जास्त खर्च करतात. कापसाचं 100%, भाजीपाल्यामध्ये 100% आणि फील्ड क्रॉप आणि ऑइलसीडमध्ये 65-70% सप्लाय हा खाजगी कंपन्यांमार्फत होतो. 2025चा बियाणे कायदा हा प्रस्तावित आहे. तो खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातच येईल असं चर्चा चाललेली होती. त्याच्याबद्दलच्या सूचनाही मागवलेल्या आहेत. हा कायदा आला तर याच्याबद्दलचे 2 प्रभाव आहेत. एक प्रभाव असा आहे की या कायद्यामुळं कॉर्पोरेट्सची मक्तेदारी तयार होईल आणि ते आम्हाला नको आहे म्हणून शेतकरी संघटना असतील किंवा वेगवेगळे घटक असतील ते विरोध करतात. दुसरीकडे केंद्र सरकारचं म्हणणं आहे की हा कायदा आल्यानंतर शेतकऱ्यांना एक प्रकारे शाश्वती मिळणार आहे. त्याचे काय QR कोड जनरेट करू, मग त्यातनं उत्कृष्ट बियाणं शेतकऱ्यांना देऊ. तुम्हाला या सगळ्याबद्दल असं वाटतंय का की हा कायदा शेतकऱ्यांच्या आणि उद्योगाच्या फायद्याचा आहे? सरकारने जे आमच्याकडे सजेशन मागवलेत त्याच्यामध्ये आणि जे चर्चा झाली त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बॅलन्स करायचा प्रयत्न करतो हे नक्की. म्हणजे आज शेतकरी खराब बियाण्यामध्ये फसला जातो का? जातोय. आपण सत्य नाकारून चालणार नाही. जरी मी इंडस्ट्रीचा प्लेअर असेल, व्हरायटीला ज्या क्रॉपला डिमांड येते ते क्रॉप अजून पण आपल्याकडे काही कंपन्या बाजारात विकत घेतात, ऐनवेळी पॅक करतात. तर गव्हर्नमेंटला हे माहिती नाही असं आहे का? मग त्यांनी जे QR कोड वगैरे आणलं हे डोक्यात धरून आणलं. इथं बाजू काय आली? शेतकऱ्याची फसवणूक नाही झाली पाहिजे. आता दुसरी बाजू काय म्हणती? याला खर्च खूप आहे. बरोबर. काही QR कोड करणं, हे करणं, त्याला स्टाफ ठेवणं, त्याचे सगळं करणं, त्याला खर्च आहे. मग छोटे शेतकरी, छोट्या कंपन्या म्हणा की यांना हे परवडणार नाही असं ते आवाज उठवतात. त्यामुळे हे याच्या आता विन विन सिच्युएशन काढत आहे. कारण शेतकरी न फसवणारे पण लोक आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं नाही, मी आमच्याच इंडस्ट्रीमध्ये 112 वर्ष, 52 वर्ष, 55 वर्षापासून काम करणाऱ्या कंपन्या आहेत. बरोबर. 112 वर्ष, 55 वर्ष, 50 वर्ष जर का त्या इंडस्ट्रीवर टिकून येत तर त्यांना शेतकऱ्याचा विश्वासता त्यांना ती मिळालेली आहे. तर त्यासाठी त्यांनी आयुष्य घातलं आहे. पण त्याचसोबत आता समजा एक कंपनी आहे, ते सगळे मिळून 1-2 लाख पॅकेट विकतात. त्यात पॅकेट सगळ्याला एक उदाहरण सांगतो, सोयाबीनचे असो, कॉटनचे असो, 2 लाख पॅकेट ह्याचं काम करताना तुम्ही एक समजलं पाहिजे, हे सगळं काटेकोर त्याचं प्रोडक्शन, रिसर्च, ते क्वालिटी मेंटेन करत असतो. पण शेवटी ह्या बियाणाला अजून कंडिशन लागू होतात. ते दुकानदाराकडे गेल्यावर तो कुठे स्टोअर करतो, मग शेतकरी नेल्यावर तो कुठे स्टोअर करतो. ह्या सगळ्या याच्यामध्ये कधी चुकून माकून ह्या 2 लाख बॅगपैकी कधी 50 बॅगच्या 70 बॅगच्या कंप्लेंट येतात. हो. तसं पाहिलं तर ते किती निग्लिजिबल आहे. त्या नाही आल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पण 1,99,750 बॅगवर शेतकरी खुश असतो. काही सीड चेक याच्यामध्ये करता थोडं डिटेड होतं, ते इंटेन्शन ते नसतं. आणि माझ्याकडे 500 लॉटपैकी एका लॉट 5,000 लॉट असतात. त्या लॉटपैकी एखाद्या लॉटमध्ये कधी कधी कंप्लीट येते. ती नाही यायला पाहिजे, मी ते समर्थन करत नाही. शेतकरी संघटना ज्यावेळेस विरोध करतायत, शेतकऱ्यांना काही नवीन तंत्रज्ञान नको आहे का? अधिक पारदर्शक व्यवहार नको आहे का? त्यांना त्यांची एक बियाण्याची हमी नको आहे का? आम्ही चांगल्या दर्जाचं घेतलंय, बोगस नाही आहे, निकृष्ट नाही आहे, याची हमी त्यांनाही हवी आहे. पण मुद्दा हा आहे की हे फक्त काही उद्योगपतींना किंवा कॉर्पोरेट्सला, भांडवलदारांना आदन म्हणून दिलं जातंय.
एक प्रकारे. असं अजून त्या ड्राफ्टमध्ये तर एवढं काही क्लॅरिटी अतिशय आलेली नाही आहे. आणि मला नाही वाटत, कारण काय तुम्ही एक बघा, आता आपल्याकडे कॉर्पोरेट कंपन्या आज आज आहेत का? नाही 20 पूर्वीपासून. 20 वर्षापर्यंत करतात. पण अजून पण ज्या टॉपला कंपन्या आहेत ह्या प्रायव्हेटली रन कंपन्याच आहेत. इथं ह्या इंडस्ट्रीमध्ये मालकाचं रोज लक्ष लागतं. बरोबर नो डाऊट कॉर्पोरेट कंपन्या स्वतः फॉरेनमध्ये खूप सक्सेस, पण तिथले मग कायदे वेगळे आहेत. बरोबर. पण इंडियामध्ये अजून पण टॉपला कंपन्या ह्या खाजगी कंपन्याच, म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या नाही आहेत. इंडियन कंपन्याच त्या त्या क्षेत्रामध्ये टॉपला, कारण की त्या ओनर हॅज टू टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. सेंट्रलच्या कायद्यामध्ये फक्त एकच आम्हाला भीती अशी आहे की तो असं चर्चा ऐकली होती की तो नॉन बेलेबल करायचा. पण हे बियाणं जे असतं याचं उगवण किंवा याचं परफॉर्मन्स याला खूप फॅक्टर्स जबाबदार असतात. बरोबर. जर तुम्हाला सांगितलं त्याचं स्टोरेज शेतकरी कुठे करतो, पाऊस किती पडतो, तो कसं पेरणी करतो, मग ते जमिनीचा पोत, जमिनीमध्ये पाणी साचतं काय, तर खूप विविध हे असतात. त्यामुळे कारणे माणसं त्याची सगळं हे झाल्याशिवाय, त्यामुळे हे नॉन बेलेबल जो कायदा आहे तो होऊ नये. इंडस्ट्रीमध्ये त्याबाबतीत एक बऱ्यापैकी भीतीदायक वातावरण तयार झालेलं आहे. बरं. मागच्या काही काळात छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, अकोला असेल, यानं एक सीड हब म्हणून स्वतःची प्रतिमा तयार केलेली होती. पण काही काळापूर्वी बातम्या अशा आल्या की इथली जी काही इंडस्ट्री आहे, इथला जो उद्योजक आहेत, ते त्यांचा जो काही इथला विस्तार आहे, व्यापार आहे, तो इथनं हलवत आहेत आणि ते बाहेर राज्यात जात आहेत. विशेषतः तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांना ते प्राधान्य देत आहेत किंवा तिकडे जात आहेत. म्हणजे इंडस्ट्री इथून तिथे जाते. असं नेमकं काय होतंय? काय अडचणी आहेत इंडस्ट्रीच्या? याच्या मुख्य अडचण म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटचा, मागे जे गव्हर्नमेंट जे होतं त्यांनी बऱ्यापैकी त्यांना सपोर्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांना काम केलं. त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी लँड अलॉट करणं, त्यांच्यासाठी स्कीम चालू करणं, विविध स्कीम चालू करणं, त्या त्यांनी बऱ्यापैकी इम्प्लिमेंट केलं. त्यावेळेस आपण ऑलरेडी आपल्याकडे असल्यामुळे इकडे थोडं दुर्लक्ष होत गेलं. पण आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता गव्हर्नमेंट त्याच्यावर बऱ्यापैकी सीड पार्क वगैरे ह्या गोष्टीवर आता चर्चा करायला लागली. आणि जागेचं पण त्यांना मागे बोललो की तुम्ही स्वस्त दरात जागा, स्वतः लाईट आम्हाला पण देण्यात यावे, त्याचे आम्ही निवेदन दिलेले आहेत. आता गव्हर्नमेंट त्याच्यावर नक्कीच विचार करते. इथलं जे मार्केट होतं किंवा याला जे एक सीड हब म्हटलं जायचं, जे इकडून तिकडे गेलंय, असं किती टक्के असेल इंडस्ट्रीमधला भाग? प्रोसेसिंग जे करतात ते सीड कंपनीज त्या तिथल्या मोठ्या झाल्यात. मार्केट तर इथल्या शेतकरी तोच राहणार, मार्केट चेंज नसतं होत, पण त्याची ओनरशिप चेंज झाली. ओके ओके. म्हणजे पहिले इथल्या कंपन्या मोठ्या होत्या, आपल्यापेक्षा मोठ्या त्या कंपन्या झाल्या. बरं. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. त्यांचा सपोर्ट पण आहे आणि त्या कंपन्यांचं ॲग्रेसिव्ह नेचर आपण ते पण मान्य केलं पाहिजे. दुसरं जे इंडस्ट्री शिफ्ट व्हायचं एक मुख्य कारण काय झालं की प्रोडक्शन एरिया जो महाराष्ट्रात पहिले व्हायचा तो बऱ्यापैकी तेलंगणा आणि गुजरात शिफ्ट झालेला आहे. तर त्याच्यावर आपल्याला खूप काम करावं लागेल, कारण त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला इन्कमसुद्धा खूप चांगलं असतं. म्हणजे कापूस जो लावतो शेतकरी, कमर्शियल कापूस, त्याला 50-60 हजाराचा कापूस होतो, त्याचा खर्च वजा जातो त्याला. पण हेच ज्यावेळेस तो प्रोडक्शन घेतो त्याला लाख सव्वा लाखाचं ते एकरी इन्कम असतं. पण हे शिफ्ट का झालं याची कारणे माणसं, तर इथं प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांना खूप त्रास झाला. म्हणजे त्याच्यावर केसेस होणं, त्याच्यावर हे होणं, खोट्या केसेस होणं, त्या भीतीपोटी ह्या सगळ्या कंपन्या इथून शिफ्ट झाल्या. आणि मग त्याचा फायदा तेलंगणा झाला की जिथं प्रोडक्शन तिथंच मग प्रोसेसिंग प्लांट. बरोबर. तर ते प्रोडक्शन जर का इथं परत आलं इथे प्रोसेसिंग प्लांट परत वाढतील. सर, आता हे सगळं तुम्ही सांगत असताना एक प्रश्न असा सुद्धा निर्माण होतो की आपल्याला जागतिक बाजारपेठेत काय चाललं याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. कारण की ही इंडस्ट्री आता अशी नाही आहे की फक्त तुम्ही आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय किंवा देशाबद्दल, भारताबद्दल बोलतोय. आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा संशोधनाच्या पातळीवर बरंच काय काय चाललं आहे. यातनंच मला एक प्रश्न असं पण विचारायचा आहे की चीनमध्ये सध्या एक इसेन्शियल डिव्हायरंट व्हरायटी अशा नावाचं एक ॲक्ट येतो आहे, ज्याच्यामध्ये मूळ संशोधकाला त्याची जी काही रॉयल्टी आहे ती द्यावी लागणार आहे. जर म्हणजे आपण काय करतो तर थोड्याफार प्रमाणात एखादा बदल कंपनीच्या मार्फत केला जातो आणि मग त्याचं पेटंट नसतं, तर मग ती आमची व्हरायटी आहे म्हणून आम्ही विकायला सुरुवात करतो. मूळ संशोधकाला त्याचा फायदा होत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी तो कायदा आणण्याचे ठरवलं आहे. असा कायदा भारतात
ऑलरेडी आहे, परंतु त्याचं जे काही अंमलबजावणी आहे ती काही तितक्या चांगल्या पद्धतीनं होत नाही. असं जर का आत्ता चायना करत असेल तर पुढे आपल्याला पण त्याच दिशेनं जाण्याची पावलं टाकावी लागतील. या सगळ्याकडे तुम्ही नेमकं तुमचं मत काय आहे याबद्दल आणि कसं बघता तुम्ही याकडे? नाही, चायनामध्ये जो कायदा आला तो त्यासाठी आपल्याकडे पण PPO RV हा कायदा ऑलरेडी हे केलेलं आहे, सुरू झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या वाहनाचं DNA करून त्याचे सगळं तिथं सबमिट करावं लागतं आणि मग ते त्याचं पेटेंट आम्हाला देतात. बरोबर. कायदा स्ट्रॉंग झाल्याशिवाय याच्यात कोणतं येणार नाही. आज गव्हर्नमेंट कायदा आणला आहे, पण अजून ते पेटेंटवर जो म्हणजे इमिजिएट त्याच्यावर पेनल्टी ती आपल्याकडे खूप कमी असल्यामुळे लोक अजून त्याच्यात एवढं सिरियसनेस नाही आहे. गव्हर्नमेंट त्याच्यावर नक्कीच विचार करते. आणि जसं तुम्हाला मागे बोललो होतो, या ऑस्ट्रेलियाचं क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी आहे, त्यांची एक सायंटिस्टची माझी भेट झाली होती. हां. त्याचं पर्सनल इन्कम काही कोटीमध्ये होतं. मी म्हणलं कसं काय? तर म्हणे मी जे संशोधन केलेलं आहे ते युनिव्हर्सिटी रॉयल्टी म्हणून देतं म्हणे. जी रॉयल्टी येते तर वन ऑफ द स्मॉल पार्ट कम्स टू मी ऑल्सो. तर मला पण मिळतो म्हणे. प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे की संशोधनासाठी मोठे मोठे संशोधन केंद्र तयार झाले आहेत. तर ते आपल्याकडे पण जिथं आहे तिथं चांगलं चाललं आहे, पण आपल्याला जगाशी कॉम्पिटिशन करायची. तर या कायद्यामध्ये त्यांनी जी काही पिकं चायनांनी ठेवलेली आहेत त्याच्यात भात आहे, गहू आहे, त्यासोबतच कापूस आहे, पण या सगळ्यामध्ये त्यांनी सोयाबीन वगळलं आहे. तर हे सोयाबीन वगळणं कुठेतरी चायनाचं लक्ष भारताच्या मार्केटवर आहे असे संकेत देणारं आहे का? नाही, आता आपल्याकडे जो तुम्हाला म्हणलं तो कायद्याला PPVRचा, हो. त्याच्यामध्ये कंपन्या त्यांचं हे रजिस्टर करायला लागले. बरं. DNA कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन त्याचं पेटेंट घ्यायला लागले. आता आपल्याला जर चायना करता आपल्याला कंपन्यांना युनिव्हर्सिटीला त्यांचे पेटेंट करून ठेवावं लागतील. मग चायनाने करू काय फरक पडत नाही. दुसरं, चायनामध्ये रिसर्च आपल्यापेक्षा निश्चितच खूप पुढे आहे. पण त्याची ती भीती आपल्याला नाही राहणार की त्यांना आपले काही हे करायचं आहे. पुढच्या काळात एकतर मान्सून हंगामात पाऊस कमी राहील अशी शक्यता आहे आणि एकीकडे इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातलं जे काही तणाव आहे, संघर्ष आहे, हा सुरू आहे. या सगळ्याचा इंडस्ट्रीला नेमका काय फटका बसू शकतो किंवा आत्ता नेमकी सिच्युएशन काय आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. मला तुमच्या तर्फे म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटला निवेदन देणारच होतो, तुमच्या मार्फत पण नाही जाईल. याचा सगळ्यात मोठी अडचण यायला लागली आता पॅकिंग मटेरियलवर. बरं. कारण सगळं रॉ मटेरियल तिकडनंच येतं, म्हणजे त्या जहाजा तिकडनंच येतात सगळे. ऑलरेडी रॉ मटेरियलची कॉस्ट डबल झाली आहे. डबल कॉस्ट पण एक वेळ आम्ही सहन करू, त्यात शॉर्टेज क्रिएट व्हायला लागलं. आणि गव्हर्नमेंटने याच्याकडं आमच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे या बाबतीत. कारण की आमचा सीझन हा फिक्स असणार आहे. बरोबर. म्हणजे मी माझं पॅकिंग ठीक आहे 8 दिवस लेट झालं, एप्रिल मेमध्ये केलं असं करून चालणार नाही. मला काही करून माझं एप्रिलमध्ये पॅकिंग, मेमध्ये डिस्पॅच शेतकऱ्या, कारण की 10 दिवस म्हटलं लेट पोहोचलं शेतकऱ्याला क्रॉप बदलावा लागतो. कारण आमचा खूप छोटा हंगाम असतो. बरोबर. आम्हाला 2 दिवसांनी अलॉटमेंट करू, तुम्हाला डिझेलमध्ये रॅशनिंग करू, आम्हाला चालणारच नाही. आम्हाला लागणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या, आम्हाला लागणारं डिझेल, हे स्पेशल केसवर गव्हर्नमेंटनी म्हणजे उद्या जर का अडचण आली तर आज म्हणजे आपण एक कौतुक केलं पाहिजे. आज जरी पेपरला आलं तरी आपल्याकडे डिझेलची याची अडचण घरगुती आणि डिझेलची अडचण अजून तर उल्पत झालेली नाही आहे. त्या बाबतीत गव्हर्नमेंटला खरंच आपण धन्यवाद दिले पाहिजे. फक्त आमच्याकडे विशेष लक्ष ठेवा गव्हर्नमेंटने, कारण की आमचा हंगामच 15 दिवसात जिकडे तिकडे करावं लागतं आम्हाला. बरोबर आहे. आणि आम्ही म्हणून नाही, शेतकरीसुद्धा, मी आता मार्केटवर थोडं फिरलो ना, यावर्षी शेतकरी थोडा काळजी येते. सारखं विचारतोय बियाणं कधी येणार. त्याला थोडं जाणीव होती की याचं काही झालं तर मी परत तुम्हाला सांगितलं ना, तुमचं माझं काही काम महिनाभर डिले झाल्याने अडत नाही. त्याचं डिले झालं की त्याचा तो हंगाम, त्याचं त्या 6 महिन्याचं इन्कम ह्या जूनच्या पेरणीवर असतं. बरोबर. त्यामुळे त्याला बियाणं, खत हे वेळेवर द्यावंच लागेल आपल्याला. बरोबर आहे. तर आपल्यासोबत अजित मुळे सर होते. त्यांनी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मग GM पिकांचं असेल, कापूस पिकाचं असेल, त्यासोबत जे सातत्यानं एक प्रतिमा आपल्या मनात तयार केलेली जाते की उद्योजक हा शेतकऱ्यांचा विरोधकच असतो किंवा त्याचं शोषणच करतो, त्याच्याबद्दल त्यांची मतं काय आहेत ते सगळं आपण ऐकलं.
तुम्हाला याबद्दल काय वाटते, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. सर, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.